काटा लगा गल गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालंय। हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झालं। प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं, पण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। शेफाली जरीवालाच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे। मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब त्याच्या घरी नोंदवला। तिच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा आहे। 2002 मध्ये तिचं काटा लगा हे गाणं प्रसिद्ध झालं आणि या गाण्यातील तिच्या डान्सनं तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली। याशिवाय तिनं अनेक टीव्ही सिरियल्स केलेले आहेत, अनेक प्रोजेक्ट्समध्ये तिचं काम सुरू होतं। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुस्मिता, 42 वर्षांची होती, हृदयविकाराचा झटका आला असं कळतंय, काय सांगाल? खरं तर शेफाली ही बिग बॉस मध्ये असल्यापासून किंवा त्याआधी तिचं काटा लगा हे गाणं अतिशय प्रसिद्ध होतं। तिचे अनेक चाहते आहेत, त्यांच्यासाठी ही अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल, कारण 42व्या वर्षी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झालेला आहे। कूपर रुग्णालयामध्ये तिच्या बॉडीवरती शवविच्छेदन हे केलं जात आहे। तिच्या कुटुंबियांचा जबाब हा पोलिसांकडून नोंदवण्यात आलेला आहे। काही उपचार शेफाली घेत होती का याचाही तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवीन वळण येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। ज्या पद्धतीनं तिचं आरोग्य आहे याचा सुद्धा एकूण आढावा पोलिसांकडून घेतला जाणार आहे। तिचे कुटुंबीय हे कूपर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहे। तिच्या पतीची सुद्धा त्यागी यांची सुद्धा आता पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। परंतु एकूणच वयाच्या 42व्या वर्षी एखाद्या अभिनेत्रीला ज्यावेळेला हृदयविकाराचा झटका येतो, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि एकूणच आपलं आरोग्य किती धोकादायक होत चाललेलं आहे बदलत्या परिस्थितीनुसार, यावरती सुद्धा आता सोशल मीडियावरती विविध अर्थानं चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। धक्कादायक घटना आहे।